नमस्कार, स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपण आता आहोत ग्लोबल कोकण महोत्सव नेस्को कॉम्प्लेक्स गोरेगाव येथे. येथे तुम्ही ऑटोने येऊ शकतात. गोरेगाव किंवा राम मंदिर या स्टेशन पासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या वाहनाने आलात तरी पार्किंगची भरपूर मोठी सोय आहे. प्रदर्शनाची एंट्री गेट नंबर 5 मधून असून प्रदर्शनाची डेट आहे 6, 7, 8 आणि 9 मार्च पर्यंत आहे. प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत. चला तर मग आपण बघूया प्रदर्शन. सह्याद्री पर्यटनाचे या ठिकाणी आपल्याला दर्शन होणार आहे, ज्या ठिकाणी मंदिर, किल्ले, घाट आणि धबधबे हे सगळे आपल्याला चित्रीकरणामध्ये दाखवलेले आहे. कोकण महोत्सव असल्यामुळे या ठिकाणी कोकण भूमीमधील पर्यटनाचे या ठिकाणी काही काही स्थान घेण्यात आलेली आहेत, जसे की पालघर आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नमस्कार. आपण काय अॅग्रो टुरिझम बद्दल सांगू शकता? हो, सांगतो ना. ओके ओके फर्स्ट ऑफ ऑल पितांबरी कंपनी तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके ओके एक चांगली नावाजलेली आपली कंपनी आहे आणि 35 वर्ष आपल्या कंपनीला झालेली आहेत. बरोबर. आणि आम्ही जवळजवळ 10 ते 12 डिव्हिजन्स मध्ये आम्ही आहोत. बरोबर. त्यापैकी अॅग्रो टुरिझम आमचं एक डिव्हिजन आहे. ओके. आणि आज इकडे ग्लोबल कोकण महोत्सव मध्ये आम्ही पार्टिसिपेट झालेलो आहोत. आणि इथे आल्यानंतर म्हणजे आपला जो आपल्या व्हिजिटर्सचा जो रिस्पॉन्स आहे हा खूप चांगला आहे. आणि आता हे 4 दिवसाचा आपला आहे, 6 ते 9. आता आज आय थिंक 3रा दिवस आहे. आणि उद्या पण लोक भरपूर येतील असं मला वाटतंय. तर सांगायचं म्हणजे आमच्या अॅग्रो टुरिझमचं आमचे जे रिसॉर्ट्स आहेत ही दापोली आणि राजापूर या 2 ठिकाणी आपली रिसॉर्ट्स आहेत. दापोलीमध्ये साखळोली म्हणून आहे. दापोली बस स्टँड पासून 10 किलोमीटर आणि खेड रेल्वे स्टेशन पासून 22 किलोमीटर. पण अतिशय निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपले प्रोजेक्ट्स आहेत. राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे. राहण्यासाठी 8 AC रूम्स आहेत. स्वच्छ स्विमिंग पूल आहे. 550 आयुर्वेदिक दुर्मिळ वनस्पतींनी बनलेलं असं आयुर्वेद गार्डन आहे. 2.5 ते 3 लाख झाडांची मोठी नर्सरी आहे. इट्स अ बिग प्लांटेशन. तुम्ही प्लांट्स वगैरे पण विकत घेऊ शकता. त्याचबरोबर ते सुगंधी फुलाची आणि सुगंधी गवताची लागवड केली आहे. आणि त्याच्याच एक्स्ट्रॅक्ट पासून आमची पितांबरीची देवभक्ती अगरबत्ती आमचं जे प्रोडक्ट आहे त्याची मोठी फॅक्टरी पण आहे. ती फॅक्टरी पण आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच फॅक्टरीमध्ये दीपशक्ती ऑइल आपलं जे तिळाचं तेल आपण जे देवासाठी वापरतो त्याचंही बॉटलिंग युनिट आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये 200 प्रकारच्या बांबूंच्या जाती आहेत. त्यापैकी 32 प्रकारच्या बांबूंची लागवड केलेलं सुंदरसं बांबू पार्क पण आहे. ओपन जिम आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे मुलांसाठी. रुचियाना नावाचं आपलं 5000 स्क्वेअर फीटचं AC रेस्टॉरंट आहे, जिथे जेवणही अप्रतिम मिळतं सगळ्या प्रकारचं, व्हेज, नॉनव्हेज, फिश. त्यामुळे खवय्ये जे असतील ते आपल्या रिसॉर्टला येऊन त्यांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा असं मला सगळ्यांना सांगावंच वाटतं. आणि आपले रिझनेबल रेट्स आहेत, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि सगळ्यात एक बेस्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे अमेनिटी सांगायची की जी प्रत्येक रिसॉर्टला नसतेच मोस्टली, तर म्हणजे आकाश दर्शन. आपण जे स्काय गेझिंग म्हणतो त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातली 2nd लार्जेस्ट टेलिस्कोप पण आणले, मोठी दुर्बीण. दॅट इज अ मेन अट्रॅक्शन ऑफ अवर रिसॉर्ट. आणि फ्रँकली स्पीकिंग कोकणातलं म्हणजे म्हणलं दापोली तर कोकणामध्येच आहे, एक सेंटर म्हणतो आपण, कोकणातलं सेंटर आपण म्हणतो. तर अवश्य तुम्ही सगळ्यांनी, माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. आपलं राजापूरमध्ये पण आपले तळवडे आहे, तिकडे तिथे आपलं असं 10 एकर आपलं रिसॉर्ट आहे. छान राहण्याची जेवणाची उत्तम सोय. आणि कोकणातलं होमस्टे म्हणतो ना त्या टाईप आहे. तिथे पण एकदम जेवण आणि राहण्याची मस्त सोय. राहण्यासाठी 6 रूम्स आहेत, त्यातले 3 रूम आहेत त्या अशा एका बंगल्यामध्ये, 3 आहेत त्या सेपरेट कॉटेजेस आहेत, म्हणजे कोकणातलं होमस्टे. तर तेही छान तुम्हाला बघायला मिळेल. नंतर तिथे राजापूरमध्ये दूधपापेश्वर मंदिर आहे, गरम पाण्याचे झरे असणार रूम आहे. हे स्पॉट्स पण तुम्ही बघू शकता, जवळच आहे स्पॉट्स. हा, तर माझी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जरूर आमच्या दापोली आणि राजापूर या दोन्ही अॅग्रो टुरिझमच्या रिसॉर्ट्सना तुम्ही व्हिजिट करा आणि एक निसर्गाचा अनुभव तुम्हाला मिळेल.
आणि त्याचा मस्तपैकी सगळ्यांनी लाभ घ्या आणि तुम्ही स्वतःहून सगळे परत म्हणाल की आम्ही परत एकदा व्हिजिट करू. हे माझे शब्द आहेत तुम्हाला सगळ्यांना. नक्की नक्की दादा. ओके, धन्यवाद. थँक्यू. आणि उमेश कुमार आहे. मी पितांबर प्रोडक्ट प्रायव्हेट डिव्हिजन ऍग्रीकल्चर डिव्हिजन बघतो. आपले पितांबर ऑर्गॅनिक खत आहे. 1 किलो 5 किलो 40 पॅकिंग येते आपल्या गोबर खतची. हे आपल्या अंगावर युनिटला तिकडे तयार होते, गोशाळेमध्ये तयार होते खत. ओके, संपूर्ण ऑर्गॅनिक आहे. पूर्ण ऑर्गॅनिक खत आहे. येस. ओके. आणि प्राइस 1 किलोची ते एमआरपी 100 रुपये आपल्याला 1% एक्झिबिशन ऑफर ठेवले. बरोबर. 5 केजी ची 285 एमआरपी 200 रुपयाला आणि 40 केजी एमआरपी 800 एमआरपी आपल्याला 700 भेटेल. बरोबर, डिस्काउंट मध्ये आहे. डिस्काउंट मध्ये ठेवले. ओके. आणि लिक्विड फर्टिलायझर आहे. हा हा. हे 02424 आहे, 3200 आहे. बरोबर. आणि प्लॅन बुस्टर आहे, नीम ऑइल आहे. ओके. डिस्काउंट मध्ये ठेवले 15-25% डिस्काउंट येते आपल्याला. ओके ओके ओके. थँक्यू. ओके, थँक्यू. येथे तुम्हाला कोकणामध्ये टुरिझम बद्दल माहिती मिळेल. आपण या सगळ्या गोष्टी तर ऑनलाईन बघतो, पण डिटेल मध्ये माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. येथे तुम्हाला फॉरेस्ट स्टे ची सुद्धा माहिती मिळणार आहे, जसे की तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात सुद्धा स्टे करण्याचा चान्स मिळणार आहे. नमस्कार. नमस्कार. सो हे जे कॅप्टिव्ह अॅनिमल्स आहे हे वेगवेगळ्या प्राण्यांचे प्राणी आहे आमच्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये. ते आम्ही एक एन्क्लोज एरियामध्ये ठेवतोय. ओके. पण कसं आहे, आता आमचा रेव्हेन्यू आम्हाला स्वतःनी जनरेट करायला लागतंय. आणि कसं होतं, 3,10,000 आम्ही टायगरच्या रेट लावलाय. ओके. पण कसं आहे, टायगरच्या जे एक्सपेन्सेस आहेत ते आहे 6,20,000 रुपये. 6,20,000. हा. पण कसं आहे, तुम्ही स्वतःनी इंडिव्हिज्युअली किंवा सीएसआर मध्ये पण तुम्ही हे इनिशिएटिव्ह घेऊ शकता. ओके. आणि तुम्हाला थ्रू आउट द इयर मल्टिपल विजिटची हे आहे ओके. अलाउड आहे. छान कल्पना आहे. आणि याच्याबद्दल पण थोडं मला सांगा. ओके. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये कसं आहे, लोक बाहेर जातात फिरायला. ओके. आणि इकडे मुंबईमध्ये कसं आहे, लोकांना टाइमची कमी आहे. हो हो. आणि गावाला लोकांकडे टाइमच आहे, इकडे टाइमच नाही भेटत. बरोबर. पण तुम्हाला बाहेर पण जायचं आहे, निसर्गाचा पण आनंद पाहिजे, तर तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये येऊ शकता. आमच्या इथे टेंट आणि डॉर्मेटरीचा ऑप्शन आहे आणि तिकडे कॅफेटेरिया पण आहे. ओके. तुम्ही स्वतःचं जेवण पण आणू शकता आणि तुम्ही तिकडे पण ऑर्डर करू शकता. सगळी सोय आहे तिकडे. हो, सगळी सुविधा आहे. आणि आमच्याकडे ट्रॅक्स अँड ट्रेल्स पण आहे. ओके. सो ट्रॅक्स अँड ट्रेल्स करायला पण लोक बाहेर जातात. आणि इकडे मुंबईमध्ये पण आहे. ती सोय केली आहे आपण. हो. तुम्ही आला तिकडे हे बघायला मिळू शकतात, हिरण किंवा खूप प्रकारचे बर्ड्स. आमच्या नॅशनल पार्क मध्ये 300 स्पीशीज ऑफ बर्ड्स आहे, 160 प्लस स्पीशीज बटरफ्लायज आहे, 43 स्पीशीज मॅमल्स आहे, 12 अँफिबियन्स आणि स्नेक्स वगैरे पण आहे खूप मस्त. हो. आणि thousands ऑफ इन्सेक्ट्स आणि 200 प्लस स्पीशीज ऑफ स्पायडर्स इन्क्लुडिंग 5 स्पीशीज ऑफ टॅरंटुला. खूपच छान. म्हणजे ती विजिट जी होणार आहे ती एकदम छान होणार आहे. येस 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 ऑब्विसली मॅम. थँक्यू सो मच तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल. थँक्यू मॅम. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्ते. आपला दिशा बेकर्स आणि सीता महिला बचत गट या दोन्हीच्या माध्यमातून प्रोडक्शन चालतं. सगळं हेल्दी फूड्स मध्ये आपलं प्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये आपला ओट्स अँड व्हीट हा कुकीज आहे. याच्यामध्ये जागरी पावडर मध्ये आहेत. कोणत्याही प्रोडक्ट मध्ये इसेन्स, कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीये. सगळे जागरी पावडर मध्ये आहेत आणि याच्यात साखर नाहीये, मैदा नाहीये. हा नाचणीचा कुकीज आहे. याच्यामध्ये आपण अश्वगंधा वापरतोय. हा मल्टीग्रेन कुकीज आहे. याच्यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, मका, ओट्स आहे, मूग डाळ आहे, हळद आहे, सुंठ आहे, पावडर, इसेन्स वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जवस, तीळ आणि सब्जाही याच्यामध्ये आहे. पौष्टिक आहे सगळं. आणि हा ज्वारीचा कुकीज आहे. हा सुद्धा सेंद्रिय गुळामध्ये आहे आणि याच्यामध्ये आपण कोकोनट वापरतोय. ओके. हा नाचणीचा टोस्ट आहे आपला. सगळ्यात युनिक आयटम आहे. हा अजून कुठेच नाही मिळते. आणि खपली गव्हाचा टोस्ट. सगळे पौष्टिक घटक आहेत सगळ्या याच्यामध्ये. तर नक्की अवश्य या, व्हिजिट द्या आणि आपले प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचू हीच आमची विनंती आहे. थँक्यू. मोबाईल नंबर द्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9823717240.
थँक्यू. थँक्यू. सूप असं म्हणतात. हे तसं बघितलं तर याचं ओरिजिन सेंट्रल अमेरिका आणि करेबियन आयलँड्सचं आहे. ट्रॉपिकल फ्रूट आहे. इव्हन ट्रॉपिकल लाईन जी आपल्या इव्हन श्रीलंका केरळच्या साईड वरून जाते तिथे सुद्धा हे फळ अवेलेबल आहे. आपल्या वेस्टर्न घाटमध्ये याची अवेलेबिलिटी पूर्वी होती पण आता थोडी कमी झाली. आमच्यातर्फे आम्ही काय करत आहोत की आम्ही याचं स्वतः प्लांटेशन डहाणू येथे केलेलं आहे. डहाणूला आम्ही साधारणतः 2001-2002 साली 15,000 झाडं लावली. त्याची ही फळं आहेत की जी आम्ही आता याचे प्रोडक्ट करून विकत आहोत. याचं सांगण्यामागचं मेन उद्दिष्ट असं की ही कॅन्सरसाठी बऱ्यापैकी उपयोगी आहेत. बरेचसे इंटरनॅशनल रिपोर्ट आणि बऱ्याचशा इंटरनॅशनल रिपोर्ट्स किंवा जर्नल्स मध्ये याच्याबद्दलचे जे इफेक्ट्स आहेत ते पब्लिश केलेले आहेत. त्याच्यानुसार हे एक ऍसिटोजेनिन म्हणून त्याच्यामध्ये बायोएक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यासाठी मेन इम्पॉर्टंट आहे. हे बायोएक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे ऍसिटोजेनिन आहे हे कॅन्सरचे सेल पण मारते आणि कॅन्सरच्या ट्युमरची डिसीज प्रोग्रेशन पण कमी करते. म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं तर इट इंड्युसेस apoptosis टू द कॅन्सर सेल विदाउट हार्मिंग द नॉर्मल सेल. ऍट द सेम टाइम इट ऑल्सो इनिबिट द ग्रोथ ऑफ न्यू ब्लड वेसल विच ट्युमर नीड्स टू ग्रो. या दोन्ही कारणामुळे हे जेव्हा किमोथेरपीच्या औषधांबरोबर जेव्हा दिलं जातं तेव्हा इट रिअली हेल्प्स. म्हणजे काय होतं की किमोथेरपीचे जे सो कॉल्ड साईड इफेक्ट आहे विचार सेव्हियर ते सुद्धा कमी होतात आणि ऍट द सेम टाइम डिसीज प्रोग्रेशन ज्याला म्हणतात मेटास्टासिसचा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी कमी होण्यास त्याची मदत होते. गेल्या 50 वर्षापासून याच्याबद्दल बरेचसे रिसर्च किंवा बरेचसे अध्ययन चालले आहेत नॅशनली इंटरनॅशनली ऑफकोर्स. आणि त्याच्यामध्ये याची खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप पॉझिटिव्ह इफेक्ट मिळत आहेत. ऑफकोर्स अजून त्याला काही काळ लागेल की जे इंटरनॅशनल जर्नल्सला एक प्रॉपर मेडिसिन म्हणून एस्टॅब्लिश करायला. पण तरी पण बरेचसे लोक याला आतापासून ऍज अ कॅन्सर फ्रूट म्हणून किंवा ऍज अ कॅन्सर फ्रूट रेमेडी म्हणून घ्यायला तयार आहेत. आम्ही काय केलेलं आहे की हे 12 महिने अवेलेबल नसतं. फार सिजनल आहे त्यामुळे आम्ही त्याची प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे एक त्याचं पल्प आहे. रिअल पल्प आहे. तुम्ही जर नीट बघाल तर याच्यामध्ये तुमचा बी पण आहे. आमची एक पॅस्चरायझेशनची टेक्निक आहे. त्याच्याने आम्ही हे साधारणतः 6 महिन्यापर्यंत प्रिझर्व करण्याची टेक्निक याच्यामध्ये वापरलेली जेणेकरून जर एखादा खरोखर पेशंट नीडी असेल तर त्याला आपण त्यावेळेला पण हे देऊ शकतो. अदर दॅन दॅट हे ज्यूस आहे की ह्या फळापासूनच बनवलेलं आहे विदाउट एनी ऍडिटिव्ह. हे आहे 6 महिन्यापर्यंत तुम्ही असंही ठेवू शकता पण एकदा का बॉटल उघडली की तुम्हाला ती 2 दिवसात कन्झ्युम करणार. हे कॅन्सरसाठी आहे. आता हे झालं जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे झाड आहे इंटायर झाड इज मेडिसिनल. त्याच्या पानांपासून हे जे टाकलेलं आहे तर पानांपासून आम्ही याची ड्रायलिंग एका पर्टिक्युलर जेव्हा त्याची मॅच्युरिटी येते त्यावेळेला ते आम्ही पिक करतो. ते व्यवस्थितपणे प्रिझर्व करून ते दिलेले आहे की ज्याचा तुम्ही काढा बनवून पिऊ शकता. हे इम्युनिटीसाठी साधारणतः प्रीबायोटिक प्रोबायोटिक किंवा याकूट वगैरे सारखे जे तुम्ही आयटम वापरत असेल तर त्याच धर्तीवरती आमच्या कोविड मध्ये पण आपण हे वापरू शकत होतो. तर त्याच याच्यावरती तुम्ही हे वापरू शकता. दुसरं पेशंटसाठी जास्तीत जास्त कंप्लायन्स व्हावी म्हणून साधारणतः काय होतं की एखाद्याचे जसं हेड अँड नेक कॅन्सर असेल तर त्यांना स्वॅलोइंगचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेला पावडर आहे किंवा इव्हन आम्ही कॅप्सूल्स पण बनवलेले आहेत त्या तुम्ही आपण देऊ शकतो. आता राहिलं हे आम्ही जस्ट कॅन्सरसाठी फोकस करत नाही आहोत पण याची इम्युनिटी फॅक्टर एवढा चांगला आहे की तुम्ही विदाउट एनी एलिमेंट तुम्ही त्याचे टी फॉर्मॅट मध्ये वगैरे पण तुम्ही घेऊ शकत असता. जेणेकरून एक अँटीऑक्सिडंट तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही जर चहा घेत नसाल तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही ती नक्कीच वापरू शकता. आपण ग्रीन टी इम्युनिटीसाठी ग्रीन टी साठी वापरू शकतो. तर एकंदरीत हा झाला आमच्या प्रोडक्ट बद्दलचा विषय. अजून तुमचा 1 मिनिट घेऊन मी एक मोठी गोष्ट सांगू शकेन की काय होतं जेव्हा आम्ही आमचं जर प्रोजेक्ट चालू केला त्यावेळेस आम्हाला आमची फळं आमचे प्राण आमचे ही रॉ मटेरियल सफिशियंट होत होतं. पण आता एक वेळ अशी आली की आम्हाला नॅशनली आणि इंटरनॅशनली बरंचसं मार्केट आहे आणि आम्हाला ते मार्केटचा पुरवठा करणं थोडं कठीण जात आहे. त्यामुळे जर तुम्ही कोकणातले असाल किंवा आपल्या ह्या भागातले असाल तुमच्याकडे थोडीफार जमीन असेल आणि तुम्ही जर त्या जमिनीचा वापर म्हणजे ती पडीक जमीन असेल तिचा जर वापर करू इच्छित असाल तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीसाठी एक अप्रोच करू शकता की साधारणतः आम्ही तुम्हाला रोपं देऊ. तुम्ही रोपं कुठूनही घेऊ शकता ऑफकोर्स त्याच्याबद्दल नाही पण तुम्ही ते झाडं लावा. 3 वर्षानंतर त्याला फळं यायला सुरुवात होते. ते फळं तुम्ही आम्हाला द्या. आम्ही बाईक बॅक करतो. आम्ही प्रॉपर अग्रीमेंटने तुमच्याकडनं ते फळं विकत घेऊ. साधारणतः आम्ही आता हे मार्केटमधून 150 रुपये किलोनी विकत घेत आहोत. हे फळ विकत घ्यायला आम्हाला ते केरळपर्यंत आत्ताच्या घडीला जावं लागत असेल का कारण की आपल्या कोकणामध्ये किंवा कोकणी माणसाने कशाची लागवड अजून केलेली नाहीये. तर
ऑन युअर बिअर म्हणजे ऑन अ बिअर तुमच्या चॅनल थ्रू आम्ही हे सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे थोडीफार पडीक जमीन असेल तर याला जमिनीची एकदम फर्टाईल जमिनीची आवश्यकता नाहीये. तुम्ही कोणत्याही जमिनीमध्ये हे लावू शकता. हे झाडाची पानं किंवा हे झाड कोणी जनावर खात नाही, त्यामुळे याला जास्त निगा राखण्याची गरज नाही. काटेरी फणस किंवा काटेरी फळ याला म्हणतात. काटेरी असल्या कारणाने याला पाण्याची पण कमतरता चालते, त्यामुळे तुम्हाला याचे जास्त लक्ष देण्याची गरज नाहीये. तुम्ही हे तुमच्या वातावरणात आपण हे तयार ठेवू शकतो. साधारणतः हे बघा याला जे फ्रुटिंग येण्यासाठी 25 डिग्री ते 35 डिग्री या टेम्परेचर मध्ये ते सर्व्हाइव्ह होतं. फ्रुटिंग येतं. तुम्ही हे जंगली झाड असल्या कारणाने तुम्ही केव्हाही लावू शकता, कुठेही लावू शकता. कोकणामध्ये जर तुम्ही राहणार असाल तर तुम्ही हमखास त्याचं हे करा. तुमची जी पडीक जागा असेल तर तुम्ही याच्यासाठी वापरा, कारण की ते लावून जर व्यवस्थित सेटल झालं तर तुम्ही मुंबईला आले तरी पण तुम्ही 6 महिने वर्षातून त्याच्या मागे जाऊ शकता. आणि त्याची फळं आम्ही बायबॅक पॉलिसीने घेतो, कारण की आपल्याला कॅन्सरच्या ज्या वाढत्या प्रमाणाला आहे त्याला चेक करण्यासाठी काहीतरी देणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्यापैकी इकॉनॉमिकल याच्यामध्ये विकतो, कारण की याचा स्कोपच एवढा मोठा आहे की आपण त्याची पुरवठा करण्यासाठी आपण कमी पडत. बरोबर आहे. आणि झाडाची प्राइस काय आहे? साधारणतः जर तुम्ही मोठ्या प्रमाणात लागवड करणार असाल तर आम्ही तर फ्री मध्ये पण द्यायला तयार आहोत, प्रोव्हाइडेड तुम्ही आम्हाला त्याचे फळं देणार असाल तर. पण आम्ही 100-150 रुपयामध्ये घेणाऱ्यांना देतो. तर नक्कीच तुम्ही तुमच्या थ्रू हा जर मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकला तर आम्हाला पण त्याच्याबद्दल आनंद होईल. धन्यवाद. बघा, खूप छान काम आहे. तर या कामात दादांची तुम्ही सगळ्यांनी मदत करावी असं मला तरी वाटतं. थँक्यू. तर दादा, कुठं आलात आपण? सांगली म्हणता. ओके. म्हशीचं तूप आहे का? ओके. कसं याचे प्राइजेस वगैरे कसे आहे? आपण 1 kg पर्यंत आपलं बॉटलिंग आहे, म्हणजे 100 ग्रॅम पासून 1 kg पर्यंत बॉटलिंग आहे. 100 ग्रॅमची प्राइस आहे 160 रुपये. अच्छा. 200 ग्रॅमची प्राइस आहे 300 रुपये. 500 ग्रॅमची प्राइस आहे 750 रुपये आणि 1 kg प्राइस आहे 1500 रुपये. बरोबर. याच्या काय प्रोसेस विषयी थोडी माहिती सांगू शकाल? प्रोसेस आपण एक घरगुती आणि ट्रॅडिशनल पद्धतीने बनवलेला आहे. बरोबर. आता आपले घरगुती म्हणजे तर आमचं स्वतःच 21-25 मशीनचं ऑलरेडी कोटा आहे. बरोबर. परत आपण बाहेरून दूध कलेक्ट करून वगैरे ते आपण कलेक्ट करून पण नंतर ते जे दहीची प्रोसेस म्हणजे आपण दही प्रोसेस करतो ते दही करून नंतर दहीचं ताकला जे आपण रवी जुन्या पद्धतीनं म्हणजे ते लाकडी रवी असते रवी करून मिक्सिंग करून त्यावर जे लोणी असते लोणी काढून नंतर ते आपण खूप म्हणजे पूर्ण घरगुती पद्धतीप्रमाणे तयार केले. कोणत्याही मशीनचा वापर नाहीये. छान. केमिकल नाही, मशीन नाही, केमिकल नाही, काहीच. आपला नंबर सांगू शकाल? हो. आता नंबर 7852987007. या ऑनलाईन पण कराल? ऑनलाईन म्हणजे आपलं व्हॉट्सअप बॉटलिंग वर नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करून ऑनलाईन तुम्ही सांगू शकता. ओके. थँक्यू. आम्ही राहायला लांजामध्ये आहोत. लांजाहून आलो कोकण ग्लोबल महोत्सवासाठी. आणि आता आमच्याकडे उडीद पापड आणि सेंद्रिय गुळ आहे. हे 2 प्रोडक्ट आहेत आमच्याकडे. उडीद पापडांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मसाला किंवा कंटेन आम्ही घरी बनवतो. बरोबर. आणि महिलांच्याकडून हाती लाटून अतिशय चांगल्या पद्धतीनं क्वालिटी मेंटेन करतो आणि कस्टमरला त्याचा पूर्ण एक त्यांना समाधान मिळायला पाहिजे त्या चवीचं, याची काळजी घेतो. ऑर्गॅनिक गुळाचं आमचं वैशिष्ट्य आहे की हा गुळ दुधामध्ये टाकला तर उकळलं तरी सुद्धा दूध फाटत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं ऑर्गॅनिक गुळ आहे. याचे साईड इफेक्ट काही नाही आहेत. आणि पारंपरिक पद्धतीने जसा पूर्वी गुळ बनवला जायचा घाण्यावरती तसा गुऱ्हाळघरावरती बनवून त्याच्यामध्ये आपण भेंडीचा रस वगैरे अशा पद्धतीनं नैसर्गिक या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये वापर करून चांगल्या पद्धतीनं हानिकारक इतर प्रोडक्ट पेक्षा अतिशय चांगला प्रोडक्ट आम्ही बनवून मार्केटला आणलेला आहोत. ओके, धन्यवाद. आपला मोबाईल नंबर? आमचा मोबाईल नंबर 9028 73 34 34. ओके, थँक्यू. कचरा आहे किसने इथं टाकायचं, प्रेस करायचं फक्त. कांदा घ्यायचा असं प्रेस करायचा. आगाला कांदा खायला, भाजीला पाहिजे आपल्याला भाजीला 3 मिनिटात भाजी तयार होते. हे एबीएस पाहिजे. मार्केटला 550 आहे, इथं डिस्काउंट काढून तुम्हाला 300 रुपयाला. ते तुटत नाही फुटत नाही काय नाही. एबीएस फायबर आहे. कोणत्या पण प्रकारच्या भाज्या आपण याच्यात बारीक करू शकतो. मिरची, भेंडी, गव्हा, दोंडू, बीट, गाजर, मुळा, काकडी लांब पात्याच्या भाजीपाला कट करा. भेंडी कापायची आपल्याला, भेंडी
सोलायचं आपल्याला सोलणी आहे, गाजर, मुळा, काकडी, ऍपल, बटाटा. साल काढायचे आपल्याला साल काढू शकतात. स्लाइस मध्ये लागलं स्लाइस मध्ये होणार. हे 100 रुपयाला आहे. हे बघा फिंगर चिप्स करायचे आपल्याला. आता बटाटा घ्यायचं, टाकायचं, पेस्ट करायचं. हे झाले फिंगर चिप्स. डायरेक्ट तळले चालला तुम्ही. रस्त्याला, कालवणला, भाजीला भाजी, साबुदाणा खिचडी तयार. एक कांदा कापायला तरी 5 मिनिट लागतात. सेकंदात कांदा हा झाला खायला. भाजीला भाजी आपल्याला भाजी तयार. 0 मिनिटात भाजी तयार. जगातलं कुठलंही मशीन आणलं टोमॅटोची भाजी होते. याच्यात बेसन पीठ मग लौकीची भाजी करायची, लौकीची भाजी, कबूची भाजी, ऑल व्हेजिटेबल करायचं. ह्याला पडलं की काय होत नाही. धुवून काढायचं आपल्याला, धुवून बी काढू शकतो. घरगुती वापरला 5 ते 6 वर्ष चालते. हॉटेलला वापरला 2 ते 3 वर्ष चालतो. मार्केटला 500 रुपये आहे. इथं डिस्काउंट काढून तुम्हाला 500 रुपये. 750 प्राइस आहे. डिस्काउंट काढून 500. तुमचा मोबाईल नंबर? 96 75 45 नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स आहेत वाटतं. आपण मी माझं थोडस इंट्रोडक्शन देते. आज 18 वर्षापासून मी महिला बचत गटात आहे आणि महिला बचत गटात एक प्रतीक्षा महिला बचत गट म्हणून बचत गट आहे आणि त्या जवळपास त्या एका बचत गटातून आम्ही आज 30 बचत गट केले. 30 बचत गटातून एक संस्था केली आणि संस्थेअंतर्गत परत आता नवीन योजनेअंतर्गत NULM मध्ये वस्तीस्थ संघ म्हणून केलेला आहे. मोगरा वस्तीस्थ संघ. आज खूप मोठी भरारी घेत आहोत. हे करत असताना आम्ही पहिल्यांदा एक प्लास्टिकच्या बॅग शिवत होतो जे मच्छी मार्केट, फुल मार्केट मध्ये विकत होतो. बरोबर. पण त्याला संलग्न आम्ही एक ट्रेनिंग घेतलं की ज्यूट बॅगचं. मग ज्यूट बॅगचं ट्रेनिंग घेतल्यानंतर ते जेव्हा विकायला लागलो आम्ही मार्केटमध्ये तेव्हा असा अनुभव यायला लागला की अजून छान बॅग बनवू शकतो. मग त्याला आम्ही ऍडव्हान्स करत आज नथीच्या बॅग पर्यंत पोहोचलेलो आहोत. आपलं नाव काही? माझं नाव मनीषा कटके आहे. ओके. आणि ही अशी स्लिंग आहे नथीची पर्स माझी. आणि तुम्हाला जर हे स्लिंग नको असेल तर तुम्ही हे काढूनही ठेवू शकता. हँड पर्स म्हणून सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे एक युनिक प्रोडक्ट आहे. हे ज्वेलरी बॉक्स आहे. हा ज्वेलरी बॉक्स असा ओपन केला की असा पूर्ण 3 कंपार्टमेंट उघडे होतात आणि परत क्लोज करून त्याला झाकण तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर माझ्याकडे एक स्पेक्टिकल बॉक्स आहे. हे युनिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गॉगल आणि चष्मा दोन्ही ठेवू शकता. स्पेस मोठी आहे. स्पेस मोठी आहे. त्याच्यानंतर माझे सगळ्यात हॉट प्रोडक्ट म्हणजे लंच बॅग आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 3 तास तुमचं जेवण गरम राहतं. विदाऊट झिप पण आहे आणि झिप पण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये अटॅच करू शकता. हा एक पाऊच आहे जी सांगाणेर प्रिंट म्हणजे राजस्थानची फेमस प्रिंट असते. तिथून कपडा आम्ही मागवतो आणि एकात एक असे 3 पाऊच साईज मध्ये आहे. जसं की कॉस्मेटिक वगैरे अशा 3 गोष्टी ह्याच्यामध्ये करू शकतो. याची प्राइस काय? 3 सेटची? 3 सेटची प्राइस 600 रुपये 600 आहे. रुपये. तसंच हे पैठणीच्या पर्सेस आहेत. आता कॉम्बोचं जास्त फॅड आलेलं आहे म्हणून आम्ही स्लिंग, मनी पर्स, गॉगल केस सगळ्या साईज मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या कॉटनच्या आहेत. सगळ्यात विशेष म्हणजे माझ्या बॅगचं मी प्रत्येक बॅग मध्ये आत छत्रीचा कपडा वापरलाय जेणेकरून पावसात जरी भिजली ती बॅग तर आतल्या वस्तू खराब होता कामा नये. बरोबर. त्याच्यानंतर ह्या ज्यूटच्या बॅग आहेत. परत ते सांगाणेर प्रिंटची राजस्थानची पॅटर्न ठेवलेला आहे आम्ही बनवून. त्याच्यानंतर पैठणीच्या ह्या स्लिंग बॅग पण ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या आपल्या जोधपुरी प्रिंट म्हणतात त्याला, जोधपुरी मध्ये. त्याच्यानंतर कलमकारी मध्ये पण आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर ह्या पैठणीच्या सगळ्या बॅग आहेत. त्याच्यानंतर हे अशा साध्या बॅग. आमच्याकडे नथीच्या वगैरे पण बॅग असतात. तसेच अजून कॉटनच्या जर तुम्ही काही ऑर्डर दिलात आम्हाला, तुमचा एखादा पॅटर्न असला तर आम्ही तेही कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर हे आमच्या समाज विकास अधिकारी आहेत ज्या आम्हाला प्रत्येक वेळा हेल्प करतात. आमचे प्रोडक्ट म्हणजे इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी असो किंवा आम्हाला आर्थिक सक्षमीकरण असो किंवा बँकेसंदर्भात काही योजना आल्या असतील, BMCच्या काही योजना आल्या असतील, त्या योजना सांगेपर्यंत प्रत्येक वेळा हेल्प करतात. आजही ते आमच्यासाठी फक्त कसे स्टॉल लावलेत, कसे विकतात महिला ते दाखवण्यासाठी इथपर्यंत ताई आपलं नाव? ओके. महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य देणं. आम्ही 2 ते 10 25 लाखापर्यंत महिलांना कर्ज उपलब्ध करून देतो आणि वाजवी दरामध्ये सबसिडी पण देतो त्यांना 1 लाख रुपये आणि 7% वर सबसिडी महिलांना देतो. त्यामुळे आता महिला समोर चालल्यात आहे. म्हणजे उद्योजिका होत आहे त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. म्हणजे आम्हालाही असं वाटतं की आम्ही रविवार शनिवार असलं तर आम्ही पण काम करावं त्यांच्या. आणि तुम्ही काळजी पण घेतात की कसं महिलांचं म्हणजे व्यवस्थित मिळालं किंवा नाही मिळालं बघायला लागतं ना. तर या अनुषंगाने महिला खूप समोर चाललेल्या आहेत.
ह्या बॅगच्या ऑर्डर मेहनत खूप आहे महिला. बरोबर अगदी महिला प्रामाणिकपणे काम करताना ते पाहूनच आपल्याला हे वाटतं. समाधान मिळतं. समाधान सॅटिस्फॅक्शन. थँक्यू. नमस्ते. आपण कुठे आलात? मी माथेरानवरून आलेली आहे. ओके. माझा आज पारंपरिक व्यवसाय आहे. हा मला बचत गटातून बीएमसी दिलेला आहे. माझा बचत गट इथे रजिस्टर्ड आहे. बरोबर. इथून मी केलेला आहे. आणि माझ्या इथे महिला अपर्स पण तयार करतात. वेणी, ह्या वेणी त्या स्वतः तयार करतात. हे अजरक कलमकारी पासून बनवलेल्या आहेत माझ्या. आणि माझ्या फॅशन शो मध्ये सिलेक्ट झालेल्या चपल्या आहेत. वाव. आता माझं स्वतःचं नाव, कारण आता काय होतं म्हणजे बहुतेक जण बोलतात की नाही असं मी इकडे बघेन, पण माझं नाव टाकले ना आता. स्वतःचं नाव मी कारागिरी हे माझं स्वतःचं नाव आहे. आणि मी मध्य प्रदेशमध्ये 50 लेडीजला ट्रेनिंग दिलेली आहे. त्याचं माझं सर्टिफिकेट सुद्धा आहे. त्याच्यामुळे मला रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि बीएमसी मला खूप सपोर्ट करते. बीएमसीतून स्टॉल वगैरे मिळतात, त्याच्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत आमचा माल पोहोचला जातो. आणि महिलांना रोजगार पण मिळाला तुमच्या कामामुळे. हो. आणि वेगळ्या व्हरायटी तुम्ही बघा ना, कॉमन नाही दिसत ते. सगळं वेगळं आहे माझ्याकडे. हे सगळं प्युअर मध्ये आहे. प्युअर मध्ये येणार तुम्हाला. क्वालिटी पण चांगली आहे. साधारण किती प्राइस पासून सुरुवात आहे? अशी 500 पासून स्टार्ट आहे माझ्याकडे. ते 850 950 पर्यंत पण आहे. बरं. छान कम्फर्ट पण आहे. हो. हे थोडं डिझायनर आहे पॅटर्न. हो. कोल्हापुरीमध्ये तुम्ही व्हेरिएशन केलंय हे. हो तुम्ही चालतं. बरोबर. त्याच्यामुळे काहीच नसतं. आपला क्वालिटी चांगली मिळेल तुम्हाला. आपला मोबाईल नंबर 7057849406. प्रमिला मोरे माझं नाव आहे. थँक्यू. नमस्कार. आपले कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आहे सगळे? आम्ही हे रेझिन पासून बनवलेले सगळे प्रोडक्ट आहेत. अच्छा. किचन वगैरे आहे. किचन आहेत. हे दिवा ठेवण्यासाठी. ओके. हे गणपती, टेडी बिअर आहेत. हे पण आम्ही बनवतो, कानातले वगैरे. नेम प्लेट आपण बनवून देऊ शकतो, कस्टमाइज. मंत्रा फ्रेम आहेत. आणि तुमचे फोटोज वगैरे काय असतील तर ते पण आम्ही कस्टमाइज करून देतो. तुम्हाला जी आयडिया तुमच्या डोक्यात असेल तसं पण आम्ही बनवून देतो. ट्रे आहेत, घड्याळ आहेत. असे बर्थडे गिफ्ट करण्यासाठी वगैरे आम्ही 12 महिन्याचे फोटो वगैरे तुम्ही दिलेत, काय दिलं तर ते पण आम्ही कस्टमाइज करून देतो. आणि आम्ही खारघरला हे सगळे प्रोडक्ट बनवतो. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय जर स्वतःहून काय करायचं असेल तर ते पण आम्ही करून देऊ शकतो. हे ज्वेलरी बॉक्स आहे. ज्वेलरी बॉक्स खूप छान. याची प्राइस काय आहे? ह्याची 150 रुपये. 150 रुपये. आणि ह्या गणपतीची 350. ते आपण टेबलवर पण ठेवू शकतो. टेबलवर पण ठेवू शकतो. डॅशबोर्ड आहे, कार्ड मध्ये कारच्या समोर तिथे ठेवू शकतो. हे पडलं तर फुटत नाही, काचेसारखं दिसतं. हे खराब होत नाही, धुवू शकतो, पुसू शकतो. आपल्याला हवं तसं आपण ते वापरू शकतो. खूप छान प्रोडक्ट आहे. आपण 8655544218. थँक्यू. LIC लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया मध्ये मी 15 वर्ष झालं काम करते. त्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. हे बेस आहे आपल्यामध्ये. सध्याची पिढी आहे ना ती खूप म्युच्युअल फंड कडे आता अट्रॅक्ट होतीये, पण तरी पण LIC हा बेस आहे. गॅरंटेड रिटर्न्स असल्यामुळे आपण पहिला आधी LIC केली पाहिजे. जसं आपण कमवायला लागतो त्यातला एक 10% 15% तरी अमाऊंट आधी आपण LIC करून ठेवली पाहिजे. म्हणजे आपली लाईफ पण आणि आपली फॅमिली पण सेक्युअर्ड होते. म्हणजे आपल्या कमाईतला एक 20% अमाऊंट तरी आपण LIC मध्ये टाकलं पाहिजे. तसं स्टारचं मेडिक्लेम मध्ये स्टार आता खूप म्हणजे सगळ्यात चांगली कंपनी आहे. क्लेम साठी इथं खूप म्हणजे क्लेम खूप छान पद्धतीने करते. 99% क्लेम इथे सेटल होतात. नमस्ते. ये बैग में मटेरियल बहुत अच्छे हैं आपके पास. आपका नाम क्या है? मेरा नाम रबीला है. हमारा बचत कट का नाम संस्कार महिला बचत कट है. हम मुंबई सांदाकुछ ईस्ट में रहते. तो स्लम एरिया में लेडीज लोग रहते हैं ना, वो लोग काम सिखाते भी है, काम देते भी, रोजगार लोग को. बहुत अच्छा. मटेरियल देखेंगे हम. बैग्स में है टाइप. हाँ ये देखो, ये टिफिन बैग, लंच बैग है. हाँ ये भी लंच बैग है. लंच बैग ये भी लंच बैग. ये टोट बैग है, टोन हेयर का. ओके. बहुत अच्छी. इसकी प्राइस क्या है? 500 है. ये स्लिंग है, ये देखो.
अच्छा, साइज भी बड़ी है। कहीं जाने के टाइम पानी बॉटल, मोबाइल, Yes, चश्मे yes. का कमर, वो जो यहाँ पे भी आएगा, एक दिया है जिप का। लेके जा सकते हैं। क्वालिटी बहुत अच्छा रहेगा। फिनिशिंग अगर हम होलसेल फॉर्म में भी देते हैं, ऑर्डर वगैरह रहे तो सिला के भी हम ओके, आप खुद स्टिच करते हैं तो क्वालिटी अच्छी है सब। हम खुद कड़े लेके चेकिंग करके तब लेके आते हैं। बहुत अच्छा है। ये 3 पाउच है, ट्रैवल पाउच बोलते हैं ना, जिसमें अपन 3 का सेट है ये, 3 का सेट है। 3 और पाउच ये भी ट्रैवल पाउच है, ये देखो ट्रैवल पाउच। ट्रैवल पाउच है। अपन बाहर जाने के टाइम इसकी प्राइस 300, ये 450, ये इसका 450। ये 450, ये 300। क्वालिटी बहुत अच्छा रहेगा। वॉशेबल है, हैंड वॉश है, आप धो भी सकते हैं। खंड में भी है, खंड में है। हाँ, कन का है, ये हाँ। 200 है। मिनिमम कितने से स्टार्ट है? हाँ, मिनिमम 50 रुपए से 50 रुपए से स्टार्ट, 600 से 600। और ये क्या बना है फैब्रिक का? ये फैब्रिक ज्वेलरी है। मस्त जो है। इनसे हो जाते तो साइड में कटिंग रहते हैं ना, बहुत अच्छी उनको है। बनाते हैं हम। जो बचा हुआ कटिंग हाँ, है cutting उसमें से से आप बना बना रहे हैं। ये सब हैंडमेड है। हैंडमेड है। हाँ। इसकी प्राइस क्या है? ये 400 का, 400 रुपए। 400। और इसकी ये 400, 400 रुपए। 400 सिर्फ ये है, 500 का है। ये 500 का है। ये 3 लेयर है ना, 3 लेयर हाँ, है। 3 लेयर है। बहुत अच्छा, बहुत प्यारा है। क्रंचीज भी 500 बनाते का। हैं। हाँ हाँ हाँ, क्रंचीज भी हम बनाते हैं। इसकी क्या प्राइस है? 250 रुपए, 50 में 2। 50 का। बहुत प्यारे हैं। ये देखिए, इधर भी स्लिंग बैग है। हाँ, ये देखिए, आपका नंबर बता दीजिए। मेरा नंबर 9619435921 है मेरा नंबर। नमस्कार ताई, आपलं नाव? माझं नाव राणी शिंदे। ओके, माझ्या महिला बचत गटाचं नाव महालक्ष्मी महिला बचत गट। आम्ही एनवड मधून काम करतो। हे आमचे सगळे Products आहेत. टेराकोटाचे आहे। टेराकोटा मध्ये। हा, मस्त. टेराकोटा हे फॅब्रिक मध्ये आहे। ते सुद्धा ज्वेलरी हे टेराकोटाची आहे। आणि हे लाकडी ढोलकी आहे, ती लाकडाची आहे, फॅब्रिक मध्ये आहे। लाकडावर पेंटिंग याची प्राइस काय आहे? त्याची 400 रुपये, 400 रुपये। हे वजनाला हलके आहेत एकदम। वजनाला हलके आहेत। हे सुद्धा हे मातीचे कानातले ना, वजनाला एकदम हलके आणि थंड वाटतात। असं वापरल्यावर आपण एकदम थंड वाटतं त्याच्यात। ओके, आणि वजनाला सुद्धा हलके असतात। खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे। आणि हे नवरात्रीसाठी सिजनेबल नवरात्रीसाठी खूप मागणी असते। त्यावेळेस मग जसं सीझन असतं तसं त्या पद्धतीने आम्ही हे माल बनवतो। बरोबर। आपला मोबाईल नंबर? 9619293395। थँक्यू। नमस्कार, ओके, आपलं नाव? भाग्यश्री काळे। ओके, पुण्यातून आलेले मी। ओके, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे। 22 प्रकारचे प्रोडक्ट, 22 प्रकारचे प्रोडक्ट। पालक पापड, बीट पापड, खुर्चे पापड, हे नाचणी पालक पापड आहे? हो, छान। टॅमॅटो, हो, सांडगे, साबुदाणा बटाटे चटणी, बाजरीची दुबडी आहे। बाजरीची बिबडी, याची हा. प्राइस काय? त्याची 50 रुपये। 50 रुपये। आणि उपवासाची चकली? ते 100 रुपये, 100 रुपये। 200 ग्राम। ओके। बीट मध्ये पापड आहे? हो, बीट पापड, याची प्राइस? त्याची 50 रुपये। 50 रुपये। गहू शेवई आहे। ही कशाची जिरा कुरडई आहे? गहू कुरडई आहे? हो शेवया पण गव्हाच्या आहे? हो, हे 70 रुपयाचे 200 ग्राम। आपला मोबाईल नंबर? माझा 7875006248। महिला माझी पत्नी आणि प्रत्येक टप्प्यावरती माझ्या जेवढ्या बॉसेस झाल्या म्हणजे नोकरीच्या काळात आय डोंट नो काय पण सगळ्या ईमेल बॉसेस होत्या आणि त्यामुळे आणि मी खेळ खेळत काही ते खेळ वगैरे सांगितल्यामुळे महिलांशी खूप जवळीचं नातं आहे आणि सगळ्या माझ्या नाताबंदी सारख्या मला आहे पण आजही साधिका माझ्यासोबत बसलेली आहे तर आणि ती माझी असिस्टंट म्हणून काम करते त्याच्यामुळे मी माझी असिस्टंट पण महिला घेते फक्त कारण नारी शक्तीला तर पुढे जाऊन म्हणून पाहिलं नाही
आज ती माझ्यासोबत खूप छान स्वतःचं पण करिअर करते. छान वडापाव छान आहे, टेस्ट मस्त आहे, मोठा आहे, स्टफिंग खूप आहे भरलेलं. स्टॉल नंबर 10 वर आपण बघतोय थालीपीठ. आलू पराठा थालीपीठची प्राइस काय आहे? 150 प्लेट आहे, 2 नग येतात. 2 नग आलू पराठा 80. दाल बाटी पण आहे? दाल बाटी 100 प्लेट आहे. अच्छा, आलू पराठा 80 रुपयाला 1 नग आहे. ओके, पोळी थाळी 150 रुपयाला. अच्छा. पुरणपोळी थाळी 250 रुपयाला. पुरणपोळीची थाळी 250 रुपये. खूप छान आहे, मोठा मांडा आहे ना? ओके. फक्त पुरणपोळी पाहिजे असेल तर 200 रुपये. फक्त मांडा हवा असेल तर 150 रुपयाला. ओके. ही काय खीर आहे का? खीर आहे, आमटी आहे, बरं बरं rice आहे, बरं, चालेल, ठेचा आहे. छान छान. कोकण महोत्सवामध्ये आपण आज बघतो आहे खूप छान माझ्या मैत्रिणींनी सुंदर असे एक सारखे ड्रेस वेअर केलेले आहेत आणि खूप उत्साहामध्ये त्या महिला दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी आल्या आहेत. तर तुमचे स्वागत ताई कोकणोत्सव मध्ये. हा, आणि हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. थँक्यू थँक्यू. नमस्कार, आम्ही या सर्व योगा ग्रुप कांदिवली इथून आलेलो आहोत. आज महिला दिन आहे 8 मार्च. पण आपण महिलांनंतर पहिले एक कन्या असतो. मी पूर्वाश्रमाची पंकजा हेमजी सावंत, आताची सायली सूर्यकांत जुळेकर. तर पंकजा याचा अर्थ काय? कन्या. मुलगी ही घराचा झरा, ज्या घरात जन्मते तो झरा असतो आणि ती आई वडील ते जन्मदात्यांची पुढच्या याच्यात त्यांची पालक होते आणि ते नवीन नात्यात सुद्धा ती गुंतली जाते. तेव्हा ती दुधात साखर मिसळल्यासारखी आणि त्याच्यात गोडवा निर्माण करते नात्यामध्ये. आणि जसं लोणचं मुरतं तसे ती प्रत्येक नात्यामध्ये गुंतवत जाते. ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. कोणत्याही प्रसंगात ती आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असते. फक्त एक तुमच्या पोटी मातृत्व आलं म्हणून नाही, तिच्या जन्मतात मातृत्व आहे. एखादी शिक्षिका ती वयाने लहान असो मोठी असो, ते मोठ्या मुलांपासून ते लहान मुलांपर्यंत ती आई होते. ती प्रत्येक क्षेत्रात ती मातृत्वच करत असते. प्रत्येक क्षेत्रात ती फक्त आपल्या घरातल्याच लोकांना समजून नाही देत. प्रत्येक क्षेत्रात जिच्या आजूबाजूला जे कोणी येतात त्यांना ती आपलेपणाने आपल्या सामावून घेत असते. तिला कोणी विचारू वगैरे नको. पण मी एवढंच सांगेन की प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी तर असावंच, पण त्याच बरोबर आपण आपल्यात धैर्य निर्माण करायला पाहिजे. कोणत्याही प्रसंगात आपल्यात धैर्य असेल तरच आपण कोणाला सामावू शकतो किंवा 2 हात करू शकतो. महिला दिनाच्या प्रत्येकीला शुभेच्छा. ही मैत्री, आता मी म्हंटल ना, मैत्री नुसती फिरण्यापुरती नको आहे की काही नको. तिच्या सगळ्या ह्याच्यात उभ्या राहा. कोणत्याही प्रसंगाला कोण काय म्हणत असेल तर अरे बाबा ते नाहीये, हे आता पण नाही वय करायचंय. खूप छान सांगितलं तुम्ही, मस्त. ग्लोबल कोकण महोत्सव हे खूप भव्य प्रदर्शन आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहे आणि इकडून एक्झिट केल्यानंतर बाहेर निघाल्यावर एक स्टेज आहे जिथे वेगवेगळे शोज रोज संध्याकाळी होतात. त्याच ठिकाणी आजूबाजूला फूड स्टॉल देखील आहेत जेथे आपण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला माझ्याकडून बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.